आम्ही विहानला घेतलेला आहे त्याच्या स्कूलमधून. तर आता बुक्स होतं त्याचे. हो ना विहान? बॅग पण मिळते. तर इथे विहानचे ना बुक्स सगळे आवडले ते इथे सगळे कोर्स बुक आणि इथे सगळे नोट्स बुक्स ठेवणार. तर त्याला म्हणजे इझी जाईल त्याला. पहिले हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. खरं तर दुपार झालेली आहे आणि इथे मी आवरलेले बघू शकता. केस धुतले आणि मस्त वॉश केले. तर आता जायचं विहानच्या स्कूलला त्याचे बुक्स आणायला, कारण कधीचे आणलेच नाही बुक्स. फी भरून झाली पण मग बुक्सच नाही आणले. तर वैभवला वेळच नव्हता, त्याच्यामुळे मग आज जातोय आम्ही. आणि बाहेर बघू शकता किती ऊन आहे. तर आता थोड्या वेळाने निघतोच आम्ही. आणि बुक्स कोणकोणते मिळाले ते पण तुमच्यासोबत मी शेअर करेलच आल्यानंतर. तर विहान पण येईल थोड्या वेळातच. तर चला आता आम्ही निघतो आणि त्याच्यानंतर बोलतेच. आणि आज मस्त भाजी केलेली याची मशरूमची आणि स्वयंपाक केलेला, मस्त जेवण झालं. आणि बघता बघता दुपार होऊन गेली. मग वैभव आले तिकडून हॉस्पिटलमधून. त्यांना म्हटलं चला आपण घेऊन येऊ बुक्स. तर आता घेऊन येतो. काय काय मिळतं हे 4th स्टँडर्डचं. तर मला पण खूप असं एक्सायटेड आहे मी पण बघण्यासाठी की काय काय त्याला मिळणार आहे. तर चला आता थोड्या वेळाने निघतो आणि मग बोलते तुमच्याशी. चला. तर खूपच ऊन बघू शकता, खूप ऊन आहे. तर केरळला घालण्याचे ड्रेस तर हे घालते ना जीन्स. आणि पोर्चमध्ये इतकी धूळ झालेली. आता उद्या वगैरे वेळ भेटेल ना तर तेव्हा मी आवरून देईल, कारण इतकी धूळ झालेली आहे खूप. आणि ऊन पण बघू शकता, बाहेर निघूशी वाटत नाही. चल कियाला पण आजारी, तिला सर्दी झालेली आहे. चल आता आम्ही निघतोय. आणि आता वाजले आहेत 2:45 झालेले आहे. तर बघू आता. तर आता आम्ही निघालो आणि कियाला मागे बसलेली आहे. तर विहान येईल घरी डायरेक्ट बहुतेक बसने. आणि त्याची बुक्स घेऊन येतो आज. आणि काय काय बुक्समध्ये देतील आता 4थीचं काय काय असणार वेगळे सिलेबस वगैरे. तर बघू आता. पण इतकं आहे ना तर असं बाहेर निघायला हे होतं. तर म्हणून मग आता गाडीतच आलो. आणि कारण कियाला पण असते ना सोबत, म्हणून मग गाडीतून लगत जातो ना. म्हणजे संध्याकाळी छान वाटतं. किती मस्त आलंय. इथं हेच वेगवेगळे राहू कलर फुलांचे. म्हणजे नाही हो, असं दर सीझनला दर महिन्यात वेगळ्या झाडाला फुलं येतात ना. जांभळे कधी, आता हे माणसं मागे. चला हे इथं खेळायचं का तुला? अशी खेळशील ना त्या विहानला घेतलेला आहे त्याच्या स्कूलमधून. तर आता बुक्स घेतो त्याचे. हो ना विहान? खूप एक्साइटेड आहे का बुक्स घ्यायला? चला हो ना कियारा. कुठून जायचं इथे मध्ये? हां चला. एक मिनिट इथे खेळ. ओ इथे खेळतोय. चला तर विहान कियारा खेळतो आहे. मम्मी इकडे
इकडे इकडे हां जा जा वरती हां जा. तर कियाला इथे विहानच्या स्कूलमध्ये खेळते आणि विहान इकडे. हां चला चला हां चाल ये बस खाली. हां बसा आणि तिथे मुलं खेळत आहे बघू शकता. हां चाल ये. हां आता विहान येईल. विहान. तर असं विहानचं कॅम्पस आहे इथे म्हणजे ग्राउंड खेळण्याचं. त्या साईडला मोठ्या मुलांचं आहे. हां कर आ चल हां खेळ पटकन. देईल मी. कुठून पण ये. हां ये. तर विहान केला इथं थोडंसं खेळवते ग्राउंडमध्ये आणि मग तो आम्ही त्याची बुक्स पण भेटलेली तुम्ही बघितलं असेल तर बघू शकता. विहान चला तर घरी जायचं ना. चला चल कियाला चल पटकन बसा बस. विहानची बुक्स पण भेटलेले आहे हो ना विहान. आता घर जाऊन आपण बघू मस्त. तर आता इतक्यात आलो आणि बुक्स मिळाले बघू शकता. तर खूपच जड आहे आणि मस्त येतानी फुटाने पण भेटली. तर आता थोड्या वेळाने ना खोलून तुम्हाला दाखवेल मी की काय काय मिळालेलं आहे हो ना विहान. खूप एक्साइटेड. हा विहानची बुक्स येते. तू झुला खेळली. हा कियाला स्कूल मध्ये खेळली खूप हो ना. हा तर थोड्या वेळाने दाखवे. आता थोडस चेंज करते आणि तोंड हात पाय धुते कारण इतकं गरम ना होत होतं. लस्सी प्यायला आलेली मी भारी एकदम. विहानची बुक्स आम्ही ओपन करतोय काय काय मिळाले त्याच्या एवढ्या बॉक्स मध्ये. खूप जड वाटतोय आणि त्याला खूप कधीच चाललंय की खोलून दाखवावं काय काय त्याला बघायची खूप हे ना एक्साइटमेंट लागलेली आहे. तर आता मी खोलते बॉक्स बघू बरं कोणकोणते बुक्स मिळालेले 4th स्टँडर्डचे. कियाराला पण बघायचे ना. कियारा काढा. असं एक कॉर्नफ्लॉवर. माझी एसे किट. त्या बुक्स मध्ये काय आहे. बॅग पण भेटली. तर तुम्हाला दाखवते काय काय भेटलेलं आहे. हमारी तुला तुझ्याकडे येते मी. हा तर ही फाईल भेटलेली आहे असाइनमेंट्स वगैरे काही ठेवण्यासाठी. थांब तुला देते तू तिकडे ठेवून आहे की. नंतर स्कूल बॅग भेटलेली आहे. ह्यावेळेस मोठी स्कूल बॅग भेटली. बाबू बघा मोठी स्कूल बॅग. हा जास्त राहील ना.
तर मागच्या वेळेस छोटी होती एकच चेनची, ह्यावेळेस तीन चेनची बॅग आहे, 3 कप्प्यांची बॅग आहे. बघू शकता. थांब ना कियारा. बस ना पुढे ठेव. आणि इथे ड्रॉइंग बुक भेटलेली आहे. थांब कियारा एक एक दाखवू दे. नंतर पोर्टफोलिओ. हा मॅथ्स आहे ना हे? नाही, हे सगळ्या ग्रेडचं आहे, सगळ्या सब्जेक्टचं आहे. म्हणजे काय असतं ते असं मला पण नाही माहिती. अरे ते काय तिकडे काय त्यांचं काय. हा म्हणजे काय काय झालं स्कूलमध्ये ते सगळं. आणि हे ना नोटबुक्स आहे. तर ह्या ना सगळ्या मी मस्त नाव नोटबुक्स आहे ना कोर्स बुक खाली आहे. तर हे नोट्स बुक्स आहे बघू शकता. अशा किती आहे? 7 नोटबुक्स आहे. 1 मिनिट. माझे ड्रॉइंगचे सगळे. तर एवढं स्टेशनरी बघू शकता. एवढं स्टेशनरी भेटलेले बघू शकता. एवढं सगळं कलर्स वगैरे आहेत. वॉटर कलर आहे, पेन्सिलचे 2 बॉक्स आहे. नंतर ते काय म्हणतात सगळं हा आपलं खोड रबर आणि हे सगळं तुम्हाला जवळून दाखवते नंतर मी काय काय. स्केल आहे, ब्रश आहे, सगळं आहे स्टेशनरी जे आहे चला एवढं भेटलेले बघू शकता. साईडला. आणि याच्यात काय असतं ह्या? तर ही एक फोल्डर आहे त्याच्यामध्ये जे असाइनमेंट वगैरे असतात ते ठेवण्यासाठी. थांब कियारा नको. आणि ही काय भेटलेले बापरे ऑक्सफोर्ड डिक्शनरी. बापरे बघ ऑक्सफोर्ड डिक्शनरी. तर ही डिक्शनरी भेटलेली आहे बघू शकता. आता तर विहान आमचा खूप हे शिकून जाईल ना सगळे त्याच्यात म्हणजे शब्द वर्ड सगळे इंग्लिश करंट इंग्लिश ऑक्सफोर्ड डिक्शनरी. डॅडीला भारी वाचायला. दाखव त्यांना मस्त डिक्शनरी भेटलेली त्यांना. त्याच्यानंतर हे मराठी विहानला थोडं येतं, मराठी जास्त येत नाही. मराठी आहे हे साईडला ठेव. मराठी हे आपलं कम्प्युटर म्हणजे FIT आहे. हा त्याच्यानंतर हे सायन्स आहे कोर्स बुक असं. त्याच्यानंतर गार्डन ऑफ लाईफ. त्याच्यानंतर सोशल स्टडीज. आता विहान एक बघेल तिथे नंतर. नको कियारा नको. नंतर हे पण सायन्स आहे वर्कबुक आहे सायन्सची. त्याच्यानंतर मॅथ कोर्स बुक आहे अशी. विहान मॅथ कोर्स बुक अशी. तुला पण बुक्स भेटतील, तू स्कूलला असेल ना आता तुला पण तुला पण. तर हे हिंदी आहे बघू शकता. हिंदी आणि हे मॅथचं वर्कबुक आहे सेम. जे मॅथचं कोर्स बुक असतं ना तेच वर्कबुक असं असतं ना. हे स्कूलमध्ये कम्प्लीट करावं लागतं म्हणजे याच्यातलं. आणि हे वर्कबुक हे घरी देतात कम्प्लीट करायला. तुझं झालं. आणि हे कियाराचं काय आलंय हिंदी. नंतर इंग्लिश वर्कबुक आहे आणि कोर्स बुक आहे. हा घे. आणि परत मराठीचं बघू दे मला काय वर्ग 5 सुलभ काय वर्कबुकच आहे का त्याला असं मराठीचं आहे. त्याच्यानंतर हे सोशल स्टडीचं वर्कबुक आहे आणि क्लास बुक किती ठेवले कोर्स बुक. आणि हे मराठीचं अजून एक आहे. तर असं दिलेलं आहे बघू शकता. मराठीचं 2 बुक दिलेले आहे गृहपाठचे. आणि ही डायरी आहे. याच्यामध्ये ना काही आपल्याला म्हणजे काही विचारायचं किंवा सांगायचं असं या डायरीमध्ये लिहून द्यायचं किंवा त्यांना काही सांगायचं किंवा काही उद्या काही आहे की ते सगळं याच्यात लिहून देतात डायरीमध्ये. किंवा तो काही विसरला स्कूलमधून तर ते याच्यात लिहायचं असतं. या डायरीमध्ये मेन्शन करायचं असतं. तर अशी डायरी आहे. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या ना याच्या आहेत कशा सोशल स्टडीच्या आहे ना ह्या. हा
छान दाखवते ना. या सोशल स्टडीज आहे ना, ह्या सोशल स्टडीज नाही, आहे. हिंदीला आहे, हिंदीला आहे का? हिंदी आणि आता विहारलाच माहिती कसल्या कसल्या. हिंदी आणि मराठीला आहे. तर ह्या पण नोटबुक आहे. मराठी आणि ह्या 3 आहे ना, तर त्या तिन्ही मॅथच्याच आहे. बघू शकता 4 मॅथचे आहे. बापरे ह्यावेळेस एक खाल्ली दुसरी नाही भरून जातात. 4 मॅथच्या आहेत. तर असं एवढं आहे भेटलेलं स्टेशनरी बॅग वगैरे. थांब की याला आता आपण घेऊन देऊ का. हा हे तुला आता बियांची बुक्स कुठे ठेवायची सगळे. बियांची बुक्स आहे कियाला ते. तर कियाला मागते बियांची बुक्स. त्याची घेऊन बसली. तुझी बुक्स आहे तिला आणावं लागतील 1-2 बुक्स. तर असं एवढे स्टेशनरी भेटलेले आहे. आता एक साईड मला काय काय शिकवता बघ. एवढ्या नोटबुक्सच आहे. बघू शकता सगळ्या एवढ्या आहेत. किती नोटबुक्स. डॅडी बघा मला काय काय शिकवते. 14 नोटबुक्स आहे ह्या एवढ्या. नंतर मराठीचे गृहपाठ 2 आहे. एवढं चौथीला तर आम्हाला काहीच नव्हतं एवढे बुक्स. जशी 10वीचे बुक्स आहे हे. बघू शकता एवढे 10वीचे बुक्स. तर त्यांचे बुक्स आहे ना, आता ते सगळे बुक्स आहे ना स्कूलमध्ये बाकी ठेवून घेतात त्यांच्या लॉकर मध्ये. आणि इथे नुसतं वर्कबुक वगैरे ते देतात घरी होमवर्क साठी. मग एवढं काही जड नाही होत बॅग मध्ये. होमवर्क असं तेव्हाच ती बॅग जड होते. बाकीचे नोटबुक वगैरे ते तिकडे ठेवतात लॉकर मध्ये. आणि फाईल आणि स्टेशनरी तुम्हाला स्टेशनरी दाखवते. तर बघू शकता जवळून काय काय आहे. तर इथे स्केल आहे, ब्रश आहे, खोड रबर आणि शॉर्पनर आहे इथे पॅकेट. नंतर हे कंपास आहे भेटलेली त्याला. नंतर वॉटर कलर आहेत. पेन्सिलचे 2 बॉक्स आहेत इथे. 2 बॉक्स बघू शकता. नंतर हे पेपर्स आहे क्राफ्ट पेपर. आणि त्याच्यानंतर हे काय खडूचे कलर आहे. एवढं मोठं बॉक्स आहे. बघू बघ काय काय नवीन यावर्षी काय काय भेटलं. एक दाखवते तू. तर हे काय म्हणतात क्राफ्ट पेपर आहे. नंतर स्केल आहे. त्याच्या मागच्या वर्षीचेच पेन्सिल वगैरे सगळ्या पडलेले आहेत बॉक्स. तर हे वॉटर कलर भारी भेटेल. पोस्टर कलर बघू शकता असे वॉटर कलर. हो. आणि हे सगळे ना पेस्टल कलर्स आहे. एवढा बॉक्स भेटलेला आहे पेस्टल कलर. आणि 2 पेन्सिलचे बॉक्स भेटलेले आहे. कारण खूप पेन्सिल्स लागते त्यांना. तर ह्या वर्षी पेन नाही ना, पेन्सिल लिहायचं आहे ना. ह्या वर्षी पण पेन्सिल लिहायचे त्यांना. आणि त्याच्यानंतर आहे हे खोड रबर आणि आपलं काय खोड रबर आणि शॉर्पनरचं आहे. आणि हे काय कंपास ह्यावेळेस नवीन भेटलं काहीतरी. हे पा ऐकलं का कंपास. हा तर ही कंपास कारण आपल्या वेळेस हीच कंपास होती. बघू शकता कर्कट कंटे. तर त्यांना पण भेटलेली आहे. त्यात पण छोटी व पेन्सिल आहे. गद्दारी दाखव. कंपास कोणते ते चौकोनी काय ते त्रिकोणी ना कंपास. हे हा कर्कटकला कंपास म्हणतात. बरोबर कर्कटक कंपास. पण आम्ही याला कंपास म्हणायचो बुवा. याला कंपास पेटी. हा कंपास पेटी म्हणायचो. कंपास पेटी दाखव. हा आज तुला हे न्यावं लागेल मॅथला ना. हो मॅथला एक्स्ट्रा आहे. मग याच्यात तुला सगळं मोजून वगैरे सगळं करायचं असतं. एक सप्ताह इथे बुक्स आहे एवढे. नंतर स्कूल बॅग आहे आणि हे स्टेशनरी आहे एवढं. तर आता हे सगळं आवरून देते मी. आणि नंतर तर हे सगळं आवरून देते पसारा. आणि त्याच्यानंतर चहाच्या टाईमला बोलते तुमचं. तर इथे बिहानची ना बुक्स सगळे आवरून देते. तिथे सगळे कोर्स बुक आणि इथे सगळे नोट्स बुक्स ठेवणार. तर त्याला म्हणजे इझी जाईल. त्याला पहिले एकच कप्पा लागत होता पण आता 2-2 लागत आहे.
तर इथे सगळे नोटबुक्स ठेवते अशी, बघू शकता. त्याच्यातून तो इझी काढून घेईल आणि ह्या फाईल्स त्यावरती ठेवून द्यावा लागतो. इथे इथे बघा का बिहान फाईल्स इकडे. इकडे. बघायचं. आणि ही आपली बॅग मध्येच लागेल ना नंतर. ही बॅग मध्येच लागेल. फाईल पण इथे ठेवते आणि साहित्य इकडे. तर बिहानच्या आजपासून 3 कप्पे ना. 3 कप्पे माझ्या आजपासून. आणि स्टेशनरी कुठे गेली? स्टेशनरी तुझ्या मागे. तर ही स्टेशनरी इथे ठेवते आणि त्याला लागेल ते घेईल. बघू शकता इथे. तर असं ठेवलेलं आहे मी. तर आता त्याचे 1 2 3 कप्पे त्याचे. आणि ही स्कूल बॅग आता तो भरून ठेवेल. चला आता मला तर बोलते तुम्ही पहिलाच बुक्स आवडून ठेवले. ते चहा ठेवलेला आहे. तर आता मस्त चहा पिणार आणि बाहेर पण जायचं थोडंसं काम आहे. तर तेच व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. विहानची बुक्स आणायला गेलो होतो आणि आणून ते ठेवली पण तुम्हाला दाखवली पण की काय काय भेटलं वगैरे. तर असा होता छोटासा ब्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. तर व्हिडिओ इथेच एंड करते. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.